दरम्यान अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरती महेंद्र दळवींनी उत्तर दिलंय। हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून बनवला असल्याचं दळवी म्हणतात। पाहूया। पद्धतीने हा सगळा व्हिडिओ तुमच्याकडे आला, तुम्हाला बघून पहिली प्रतिक्रिया काय सांगणार आहे? कारण का हा व्हिडिओमध्ये शेवट तुम्ही दिसताय तो व्हिडिओ कॉल सुरू असं दिसतंय। आता आपण पहिलं एआयच्या माध्यमातून कसे व्हिडिओ बनवले जातात, आता मॉक करून केलेला तो आपला व्हिडिओ दिसतोय। आणि मी सांगितलं बघा, सत्याचा अंशतः जरी असेल तरी मी पद्धत्या करायला तयार आहे, पण शिंदे गटाला किंवा आम्हा सगळ्यांना बदनाम करण्याचं काम उबाटा गटाकडनं वारंवार होतंय। अधिवेशन काळामध्ये नेहमीच हे प्रकार होत असतात, पण म्हणून मी मला सांगितलं की याच्या मागचा कर्ता कर्ज धनी रायगडवासीचा एक बडा नेता आहे आणि ते नागपूरमध्ये गेला, मी त्याचं नक्की भाष्य करेन त्या संदर्भातलं। पण अशा पद्धतीने आरोप करून बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे। अंबादास दानवेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे, ब्लॅकमेलर नेता आहे, विरोधी पक्ष नेता असं आपल्या पक्षाची भूमिका मांडता आली नाही आहे, कुठला प्रश्न महाराष्ट्रासमोर नीटचं मांडता आला नाही आहे, पक्षाला न्याय देता आला नाही आहे आणि आज पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही आहे। अशी अवस्था असताना अशा पद्धतीने लोकांसमोर येऊन एखादी भूमिका मांडणं आणि बदनाम करणं हे का ठीक नाही आहे। मी नागपूरमध्ये गेलो तर याच्यामध्ये पर्दाफाश नक्की करणार। तुम्ही त्यांच्या विरोधात अपनुकसानीचा दावा दाखल करणार असं देखील सांगितलेलं आहे। नेमकं काय या सगळ्याबाबत तुम्ही पावले उचलले? नाही, मी माझ्या वकिलांना सल्ला घेऊन जे आता व्हिडिओ व्हायरल केलेत या संदर्भातला मानाचा दावा तर नक्की दाखल करणार, पण उद्या गेल्यावरती मी विधिमंडळाच्या पटलावर माझं मत मी मांडणार आहे। जे का आत्ता त्यांनी चुकीच्या माध्यमातून लोकांसमोर व्हिडिओ व्हायरल केलेत त्या संदर्भात आमची जी बदनामी झाली त्या संदर्भात विधिमंडळ पटलावरती मी नक्की हा विषय मांडणार। मुख्यमंत्री अध्यक्ष असतील, आमचे नेते असतील, यांच्यासमोर जे काय ते घडले ते मी नक्की सांगणार। दानवे म्हणतायत की मी ट्विट करताना नावच घेतलं नाही कुठल्या आमदारांचं, ते कोण आहेत ते तुम्हीच ओळखा, मुख्यमंत्र्यांनीच ओळखा, उपमुख्यमंत्र्यांनी ओळखाव, ते कोण आहे तुमचं नावच घेतले नव्हतं। दानवेकडे कुठल्या प्रश्नाचं नीटचं उत्तर नसतं, अर्धवट प्रश्न विचारून महाराष्ट्राच्या जनतेला दिशाभूल करणं त्यांचं काम आहे। आत्तापर्यंत पूर्ण इतिहास बघितलात तर कुठलाही प्रश्न नीटचा विचारला नाही किंवा नीटचं उत्तर पण त्यांनी घेतलेलं नाही आहे। पण आत्ता झालेल्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या काही आरोप प्रत्यारोप झाले किंवा आत्ता एकंदर महाराष्ट्रामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप झालेत त्या संदर्भात कदाचित भाषणामध्ये आम्ही काही वक्तव्य केलं असेल आणि त्यातून रागापोटी त्यागापोटी यांना दिलेली सुपारी आहे असं मी नक्की सांगतो। कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। दरम्यान दानवेंच्या कॅश बॉम्बवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या। सरकारकडे एवढा पैसा येतो तरी कुठून असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय, तर नाहक बदनामी आम्ही सहन करणार नाही असं गोगावले म्हणतात। दानवेंच्या या व्हिडिओ मागे तटकरे महेंद्र थोरवेंचा आरोप आहे। नोटांचा हा कारभार आहे, खोके वाटले जात आहेत, विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय। आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली। आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला, मग ह्या नोटा आल्या कुठून? जो व्हिडिओ त्याने व्हायरल केलेला आहे त्यामध्ये चेहरा मोहरा काही दिसत नाही आहे, फक्त पैशाची बंडलं दाखवलेले आहेत, टी शर्ट काय लाल घातलेला कोणतरी एक व्यक्ती दाखवलेला आहे। महेंद्र शेटने आमच्या चॅलेंज केलेले आहे, जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा दे। एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं त्यावेळेला, त्याचं खरं होतं महेंद्र शेटचं म्हणून तो बोलला, मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं। महेंद्र दळवींचा जो आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो मी पाहिला आणि महेंद्र दळवींनी दिलेली स्टेटमेंटसुद्धा पाहिली, परंतु मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दळवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे। परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। अंबादास दानवेंनी जे काही ट्विट केलेलं आहे, आता हे सगळं नोटांचाच कारभार आहे। नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा। तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे।